मूळचा हिंगोलीमधील वसमतचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अगोदर सेंट्रल लेवलला केंद्र सरकारमध्ये जे काही एम्स हॉस्पिटल असन, ESIC असन, अशा ठिकाणी 80-20चा क्रायटेरिया त्यांनी लागू केला होता 2020ला। ज्या मीटिंगमध्ये हा क्रायटेरिया लागू झाला त्या मीटिंगमध्ये आपला नर्सिंगचा कोणीही प्रतिनिधी नव्हता। 2020 पासून हे क्रायटेरिया लागू झाल्यानंतर आपली केस कोर्टामध्ये गेली, कोर्टामध्ये त्यावर मग तारीख पे तारीख भेटली आणि आज 5 वर्ष झालं आपला जे एम्सचा क्रायटेरिया आहे 80-20चा ते अजूनही हटलेला नाही। ही लढाई आपली पूर्ण थंड बस्त्यामध्ये गेली होती, परंतु मागच्या जानेवारी महिन्यापासून आम्ही जे काही आपले राष्ट्रीय स्तरावर जे काही नर्सिंगच्या युनियन आहेत त्या सर्वांना संपर्क करून त्यांच्यासोबत आम्ही पुन्हा कॉन्टॅक्ट करून आम्ही एक जॉईंट वर्किंग कमिटी त्या ठिकाणी तयार केली होती। जॉईंट वर्किंग कमिटी म्हणजे काय, अगोदर काय व्हायचं की प्रत्येक नर्सिंगची जी काही युनियन आहे ती 80-20च्या विरोधामध्ये वेगवेगळे आंदोलन करायची, वेगवेगळा झेंडा असायचा, वेगवेगळा अजेंडा असायचा, वेगवेगळं स्टेट असायचं। त्याच्यामुळे आपलं जे काही आपली ताकद जी आहे ना एकत्र येणे गेली। त्याच्यामुळे आम्ही काय केलं, पहिल्या वेळेस सगळ्या युनियनला एकत्र केलं आणि जॉईंट वर्किंग कमिटी तयार केली। म्हणजे कोणत्या संघटनेचं नाव नाही, कोणत्या संघटनेचा झेंडा नाही, कोणी नेता नाही, कोणी कार्यकर्ता नाही, सगळेच आपण त्या समितीचे भाग आहोत। एकच मंच, एकच व्यासपीठ। आणि आम्ही त्या जॉईंट वर्किंग कमिटीच्या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर एक खूप मोठं आंदोलन 22 जूनला जंतर मंतर दिल्ली येथे केलं। त्याच्यामध्ये आपले जे काही आदी ब्रदर आहेत, आदी बनसोडे त्या जॉईंट वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत। मी सुद्धा त्या आंदोलनाला त्यांच्यासोबत गेलो होतो। आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रामधून जवळजवळ 20 ते 30 विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाला गेलो होतो। तर आज आपण ज्यावेळेस एम्समधला हटावाचा प्रयत्न करत आहोत ते करत असताना आज आपल्या महाराष्ट्रामध्ये हे अन्यायकारक हे मेल नर्सेसच्या गळा कापण्याचं काम या ठिकाणी काल शासनाने केले 80-20 DMRच्या स्टाफ नर्स भरतीमध्ये लावून। हे आपल्या भविष्य पूर्णपणे अंधारात टाकण्याचा प्रयत्न आहे। तुम्ही DHS मध्ये लावता, DMR मध्ये लावता, एम्स मध्ये लावता, ESIC मध्ये लावता, मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमध्ये मुलांना तुम्ही एकही जागा देत नाही। पूर्ण 100% मुलींची भरती करतात। मग तुम्ही मुलांना घेता कशाला एम्स नर्सिंगमध्ये? तुम्ही ऍडमिशन कशाला देता? तुम्ही ऍडमिशन देत असताना तुम्ही कोणता क्रायटेरिया लावत नाहीत, मला जॉब देताना तुम्ही असं 80-20 9-10 लावता तुम्ही। तर ही फार चुकीची गोष्ट आहे। संविधानिक दृष्ट्या ही गोष्ट कोणत्याच बाबतीमध्ये ऍक्सेप्ट केला जाऊ शकत नाही। तर हे जे काही DMR मध्ये आज लागले ही खूप भयानक गोष्ट आहे, खूप ही घातक गोष्ट आहे। आपल्या भवितव्यासाठी ही खूप डेंजर गोष्ट आहे। तर यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायचं आहे। त्याच JWCच्या जॉईंट वर्किंग कमिटीच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये आम्ही काल रात्री पूर्ण जे काही नर्सिंगचे प्रमुख आपल्या संघटना आहेत त्यांच्या प्रमुखांनी चर्चा केली। खूप रात्री 12-12:30 वाजेपर्यंत आमची मिटिंग चालली आणि त्याच्या धर्तीवर आम्ही एक महाराष्ट्रामध्ये सेव मेल नर्सेस मेल नर्स बचाव सेव समिती कृती समिती अशी आम्ही एक त्या ठिकाणी समिती तयार केली आहे। त्या समितीच्या अंतर्गत कोणता झेंडा नाही, कोणत्या संघटनेचं नाव नाही, कोणी नेता नाही, कोणी कार्यकर्ता नाही, एक व्यासपीठ असं सगळ्यांना एकत्र येऊन केलं तरच होणार आहे। आणि सगळ्यांना एकत्र आलं असेल तर कुणीतरी एक समिती पाहिजे, कोणत्या संघटनेचं नाव नाही पाहिजे। तर आपल्याला आता हे करायचं आहे, ज्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त जनजागृती। आता आपल्याला समोर काय करायचं, समोर ते आपल्याला त्या समितीच्या अंतर्गत काय करायचं हे पूर्ण आपला क्रायटेरिया पूर्ण जे काही आहे स्ट्रक्चर तुम्हाला हळूहळू कळत जाईल। ग्रुपला टाकू आम्ही, तुम्हाला आम्ही इन्फॉर्म करू। आता आपल्याला एक तर सगळ्या लोकप्रतिनिधींना उद्या आपले गोपाळ प्रतिनिधी टाकले, गोपाळ पवार प्रतिनिधी उद्या आपल्याला सगळ्या लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन द्यायचं आहे। सगळ्या शहरामधले सगळ्या आपल्या जिल्ह्यामधले लोक भेटून त्यांना निवेदन देतील। नंतर आपल्याला सगळ्यांना मुंबईला पण जायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला तीव्र मोठं आंदोलन करायचं आहे। त्या आंदोलनासाठी आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहिजेत। तुमच्या स्तरावर तुमच्या ओळखीचे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही विद्यार्थी आहेत तुमच्या कॉलेजमधले तुमच्या संपर्कामधले सगळ्यांना आपल्या या आंदोलनाबद्दल माहिती द्या, सगळ्यांना ग्रुपमध्ये ॲड करा, सगळ्यांना मेसेज करा, सगळ्यांना मेसेज फॉरवर्ड करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी येतील। धन्यवाद।